ठीक आहे. आपण पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स मध्ये आता जो मी पार्ट्स घेणार आहे पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्सचा तो तिसरा एक्सरसाइजचा पार्ट आहे. ठीक आहे. तुम्ही म्हणला की पहिले दोनच एक्सरसाइज बोर्डला आहेत, तिसरा एक्सरसाइज 25% सिलेबसमध्ये कॅन्सल झालेला आहे. खरं आहे, हा एक्सरसाइज कॅन्सल झालेला आहे. तरी पण जेईला आणि सीईटीला हा पॉइंट महत्वाचा आहे म्हणून मी घेतोय. लक्षात आलं? ठीक आहे. पहिले दोनच एक्सरसाइज बोर्डला आहेत. एक्सरसाइज नंबर 1, एक्सरसाइज नंबर 2 एवढेच बोर्डला आहेत. हा एक्सरसाइज नंबर 3 जो आहे तो बोर्डला नाही आहे. हा एक्सरसाइज नंबर 4.3 बोर्डला नाही, फक्त सीईटी आणि जेई साठी मी हा पॉइंट घेतोय. त्यावेळी तुम्हाला एक्सप्लेन करावंच लागणार आहे, तेव्हा मी आता कंटिन्यू करतोय, बाकीचं काही नाही. ठीक आहे. जनरल इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री इन एक्स अँड वाय. आता जनरल इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री इन एक्स अँड वाय हा जरी सिलेबस मधून कट केला असता तर तुम्हाला जीला आहेच, सीईटीला आहे. आता जनरल इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री इन एक्स अँड वाय म्हणजे काय? द इक्वेशन पाठच करायचं. द इक्वेशन एक्स स्क्वेअर प्लस 2xy प्लस by स्क्वेअर प्लस 2gx प्लस 2fy plus c is equal to 0 is a general equation of second degree. Is a general equation of second degree. Is a general equation of second degree. Of second degree in x and y. तुम्हाला पाठ होईलच, एवढा अवघड नाही. इथपर्यंत तुमचं पाठ आहे, इथपर्यंत होमोजिनियस इक्वेशन आहे. एक्स स्क्वेअर प्लस 2xy प्लस by स्क्वेअर, पुढे फक्त 2gx प्लस 2fy प्लस c. म्हणजे एकूण रेल्वेला 6 डबे आहेत. 1 2 3 4 5 6 हे 6 डबे पाठ करायचे तुम्ही. म्हणजे असं आहे जनरल इक्वेशन असं येणार तुमचं. जनरल इक्वेशन काही प्रॉब्लेम नाही आहे. जनरल इक्वेशन असं येणार एक्स स्क्वेअर प्लस 2xy प्लस by स्क्वेअर प्लस 2gx प्लस 2fy प्लस c इज इक्वल टू 0. आता हे स्ट्रेट लाईन्सच आहे का? हे जनरल इक्वेशन स्ट्रेट लाईन्सच आहे का हे बघण्याची काही कंडिशन आहे, तेवढं तुम्ही इथे लिहून घ्या. नोट गिव्हन जनरल इक्वेशन एक्स स्क्वेअर प्लस 2xy प्लस by स्क्वेअर प्लस 2gx प्लस 2fy प्लस c इज इक्वल टू 0 रिप्रेझेंट अ पेअर ऑफ लाईन्स. रिप्रेझेंट अ पेअर ऑफ लाईन्स. ही पेअर ऑफ लाईन्स आहे का हे ओळखण्यासाठी डेल्टा झिरो अतिशय सोपा आहे. ही लाईन आहे की नाही हे ओळखायसाठी तुमचा डेल्टा म्हणजे काय सांगतो तुम्हाला. पाठच करायचा. ए या जी एच बी या जी एफ सी झिरो. ए एच जी एच बी एफ आणि जी एफ सी काय आला पाहिजे? झिरो आला पाहिजे. हा जर डिटरमिनंट झिरो आला असेल तर 100% ही जी लाईन देतात ती स्ट्रेट लाईन्स असते किंवा रिप्रेझेंट पेअर ऑफ लाईन असते, हे लक्षात घ्या. किंवा हा फॉर्म्युला पाठवत नसेल तर हा का एबीसी प्लस 2fgh मायनस एफ स्क्वेअर आणि बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर इज इक्वल टू 0. एबीसी प्लस 2fgh मायनस एफ स्क्वेअर मायनस बीजी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर इज इक्वल टू 0. डिटरमिनंट पाठ होत नसेल तर खालील लाईन पाठ करा. डिटरमिनंट सोपं आहे. ए एच जी एच बी एफ जी एफ सी इज इक्वल टू 0. ऑल हँडसम गर्ल हॅज ब्युटिफुल फेस गो फॉर कॉलेज. किंवा इक्वेशन पाठ करा. एबीसी प्लस 2fgh मायनस एफ स्क्वेअर मायनस बीजी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर इज इक्वल टू 0. काय आवडेल? एबीसी प्लस 2fgh मायनस एफ स्क्वेअर मायनस बीजी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर इज इक्वल टू 0. म्हणजे हे जर लाईन असेल तर रिप्रेझेंट पेअर ऑफ लाईन्स. रिप्रेझेंट अ पेअर ऑफ लाईन्स ही जर लाईन असेल जनरल इक्वेशन तर त्याचा डेल्टा 0 येतो. डेल्टा म्हणजे कोण? ए एच जी एच बी एफ आणि जी एफ सी 0 पाहिजे. हे पाठ नसेल तर हे इक्वेशन पाठ करा. एबीसी प्लस 2fgh मायनस एफ स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर इज इक्वल टू 0. हे लिहून घ्या आणि एक्सरसाइज स्टार्ट करूया. पण हा एक्सरसाइज बोर्डला कट झालेला आहे फक्त सीईटी आणि जीई साठी. लिहून घ्या.
ठीक आहे. आपण एक्सरसाइज मधले आता ह्याच्यातले पण मी हा एक्सरसाइज करत असल्यामुळे संपूर्ण एक्झाम्पल घ्यायची काही गरज नाही. काही थोडे एक्झाम्पल दाखवतो तुम्हाला, त्याचा फायदा तुम्हाला सीईटीला आणि जीईला होईल. हे तुम्हाला पाठ असावा लागणार आहे. हे पुस्तक लिहून घ्या. शो दॅट questions show that x square plus 2xy plus 2y square plus 2x plus 2y plus 1 is equal to 0 does not represent pair of lines. Does not represent the pair of lines. ठीक है, pair of lines नहीं, does not represent pair of lines. म्हणजेच याचा डेल्टा काय येत नाही, 0 येत नाही. म्हणजेच याचा डिटर्मिनंट काय येत नाही, 0 येत नाही. किंवा हे इक्वेशनचं आन्सर 0 येत नाही. हे प्रूव्ह करा. 0 आलं तर पेअर ऑफ लाईन्स ना, डेल्टा 0 आलं तर पेअर ऑफ लाईन्स म्हणजे येत नाही. बघूया इकडे नसणारच आहे. शोधा सोल्युशन गिवन equation of line x square plus 2xy plus 2y square plus 2x plus 2y plus 1 is equal to 0. Comparing x square plus 2xy plus by square plus 2gx plus 2fy plus is equal to 0. हे मिळाला 1, 2h मिळाला 2, b मिळाला 2, 2z मिळाला 2. कंपेअरिंग करा ना, त्या इक्वेशन बरोबर कंपेअरिंग करायचं. जनरल इक्वेशन बरोबर आपली लाईन्स 2f मिळाला 2 आणि c मिळाला 1, z is equal to 1, f is equal to 1 आणि h is equal to 1. नाव चेक करूया आपण. डेल्टा म्हणजे कोण डिटरमिनंट घेऊया का हे घेऊया, हे तुमच्या याच्यावर डिपेंड आहे. हे डिटरमिनंट घेऊया का खालचं इक्वेशन घेऊया, डिटरमिनंट घेऊया का खालचं इक्वेशन घेऊया. मला वाटतं खालचं इक्वेशन घ्या, कारण त्यात व्हॅल्यू लगेच पुटअप करता येईल. डिटरमिनंट घेतला तर तुम्हाला सोडवावं लागणार. तेव्हा खालची व्हॅल्यू घ्या. डेल्टा ए बी सी प्लस 2fgh मायनस f स्क्वेअर मायनस g स्क्वेअर मायनस c स्क्वेअर याचं 0 आलं पाहिजे. ए किती आहे 1, b 2, c1 plus 2f f1 z1 h1 fgh minus f square a1 व्हॅल्यू यूज करायच्या a1 h1 b2 g1 f1 c1 f square f ची व्हॅल्यू 1 1 स्क्वेअर म्हणजे b स्क्वेअर b2 z1 मायनस c स्क्वेअर 1 1 स्क्वेअर किती येते बघा आन्सर याचं. 2 into 1 1 2, 2 into 1 1 2, 2 plus 2 minus 1 minus 2 minus 1 is equal to 4 minus 4. Oh, 2 plus 2 minus 1 minus 2 minus 1 f square minus b square minus c square. Delta is equal to 0. Therefore, given equation represent pair of lines. म्हणजे बुक मध्ये प्रिंटिंग मिस्टेक आहे. हे शो दॅट रिप्रेझेंट पेअर ऑफ लाईन. डज नॉट हा शब्द काढून टाका. शो दॅट रिप्रेझेंट पेअर ऑफ लाईन असू शकते. थोडेसे कसं आहे, नवीन ऍडिशन आहे त्यामुळे बुक मध्ये प्रिंटिंग मिस्टेक असू शकते. डेल्टा 0 येतो म्हणजे दिलेली गोष्ट आहे रिप्रेझेंट पेअर ऑफ लाईन्स आहे. ठीक आहे. बुक मध्ये जर प्रिंटिंग मिस्टेक आहे तिथे डज नॉट हा शब्द काढून टाका, कारण कसं आहे नवीन बुक आहे त्याच्यामध्ये प्रिंटिंग मिस्टेक असण्याची खूप शक्यता आहे. लिहून घ्या. समजा काही करायचं नाही, आपलं इक्वेशन ह्याच्यावर कंपेअरिंग करायचं. एक्स स्क्वेअर प्लस 2xy प्लस 2gx प्लस ax स्क्वेअर प्लस 2xy प्लस by स्क्वेअर प्लस 2gx प्लस 2fy प्लस c बरोबर 0 a h b g f c काढून घ्यायची. ह्या इक्वेशन मध्ये वापरा किंवा हा डिटरमिनंट सोडवा. जर डिटरमिनंट 0 आला तर गिव्हन रिप्रेझेंट इक्वेशन पेअर ऑफ लाईन्स
आणि जर डिटर्मिनंट नाही 0 आला तर दिलेलं इक्वेशन हे पेअर ऑफ लाईनचं नाही. नेक्स्ट एक्झाम्पल लिहून घ्या. शो दॅट 2x square minus xy minus 3y square minus 6x minus 6y plus 19y 29y minus 20 is equal to 0 represent pair of lines. Represent pair of lines. आता हे बघूया पेअर ऑफ लाईन्स आहे का पेअर ऑफ डज नॉट लाईन्स आहे. कारण कसं आहे नवीन बुक आहे थोडीशी प्रिंटिंग मिस्टेक अशी शक्यता आहे. तुम्ही लिहून घ्या 2x square minus xy minus 3y square minus 6x plus 19y minus 28 is equal to 0 represent pair of lines. आहे का बुक आहे. हा ही लाईनच कंपेअरिंग करायची आहे. वरची लाईन बदललेली आहे. वरची लाईन काय आहे 2x square minus xy minus 3y square minus 6x minus 6y plus 19y minus 20 is equal to 0. कंपेअरिंग करून सोडवायचं सगळं व्यवस्थित. x square h value 2h is equal to -1, b is equal to -3, 2z is equal to -6. काहीतरी प्रिंटिंग मिस्टेक वाटते आहे एक्झाम्पल मध्ये. हा -6xy plus 19y 2x square minus xy minus 3y square minus 6x plus 19y minus 20 is equal to 0. बघा व्यवस्थित बोर्डाच्या बुक मध्ये आहे फक्त सिलेबस मधून कट केलेलं आहे. -6x plus 19y minus 20 is equal to 0. त्या b थांबा a2 मिळाला 2h मिळाला -1 b मिळाले -3 2z -6 f 19 आणि c मिळाले -20 f is equal to 19 by 2 g is equal to -3 आणि डबल होत आहे h is equal to -1 by a h g f b आणि c तीन व्हॅल्यू खाली मिळतात. सेकंड लाईनला तीन व्हॅल्यू मिळतात. जे चॉईस आहे ते कमी केलेलं आहे. नाव डेल्टा जर 0 आलं पाहिजे तर पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स. नाव डेल्टा इज इक्वल टू आता तुम्ही हे वापरणार जीएफसी का इक्वेशन वापरलं की लवकर सुटेल. म्हणजे डिटरमिनंट सोडवावं लागतं तुम्हाला. ठीक आहे. एबीसी प्लस 2fgh minus f square minus bz square minus ch square. ABC a means 2 minus 3 minus 20 plus 2fgh f 19/2 g minus 3 h minus half h is equal to minus half minus f square 2 19/2 चा स्क्वेअर minus bz square minus ch square ठीक आहे. याचे कॅल्क्युलेशन करत राहा तुम्ही. 0 आलं तर पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स, नाही आलं तर डज नॉट पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स. बघूया कॅल्क्युलेशन केलं काय. डेल्टा इज इक्वल टू माइनस माइनस प्लस 120 16 20 2 2 cancels minus minus plus 19 3 is 57 by 2 minus 2 19 चा स्क्वेअर किती असतो 19 गुणिले 19 मला वाटतं 361 असणार. काय 361 by 2 चा स्क्वेअर 4 27 माइनस माइनस प्लस 9 3 27 माइनस माइनस प्लस 20 बाको सगळ्यांचा डिनोमिनेटर 4 करून घेऊया. आता इथं 1 आहे इथं 1 आहे 4 करायचं असेल का 2 करून घेऊया. 2 भाग जातोय -361 by 2
प्लस 27 प्लस 10/2 2 करून घ्या सगळ्यांचं डिनोमिनेटर 2 करायचं तर इथं 1 आहे, इथं 1 आहे, ह्याला 2 गुणा ह्याला 2 गुणा 242/2 57/2 minus 361/2 27/2 plus 10/2 डेल्टा यांचे ऍडिशन करा 240 plus 57 minus 360 plus 27 plus 10/2 ते 297 plus 10 plus 27 minus 361/2 297 plus 27 किती येणार बघा 304 324 334 माइनस 361/2 बघा 120 एबीसी 99 प्लस झालं 57/2 361/4 इंटू 2 म्हणजे 361/2 9 स्क्वेअर देन निगेटिव्ह 9 27 एबीसी ठीक आहे म्हणजे ह्याचा 0 येत नाही डिटरमिनंट इज नॉट इक्वल टू 0 मग ती मगाशी रिप्रेझेंट डज नॉट पेअर ऑफ लाईन्स रिप्रेझेंट डज नॉट पेअर ऑफ लाईन्स थोडीशी प्रिंटिंग मिस्टेक असू शकते तुम्ही बघा त्याच्यामध्ये बोर्डाच्या बुकमध्ये थोडंसं नवीन बुक असल्यामुळं मागं पुढं झालेलं आहे हे लिहून घ्या बघूया आणि तुम्ही चेक करून बघा कदाचित त्यात प्लस मायनस राहिला असेल पण मी घेतलेला आहे व्यवस्थित गिवन पेअर ऑफ लाईन्स डज नॉट रिप्रेझेंट पेअर ऑफ लाईन्स असं लिहून घ्या ठीक आहे नेक्स्ट एक्झाम्पल्स नेक्स्ट क्वेश्चन हा पार्ट बोर्डला नाहीये फक्त सीईटीला आणि जीईला आहे व्यवस्थित कॅल्क्युलेशन्स करायचं नेक्स्ट क्वेश्चन गिवन इक्वेशन 2x square plus xy minus y square plus xy plus 4y minus 3 represent pair of lines थोडंसं शो द्यायला शो that तुम्ही show that करा pair of lines and also find acute angles आणि acute angle करा बघूया व्यवस्थित लिहून घ्या आता हे पण बघूया प्रिंटिंग मिस्टेक नसणार आहे त्यासारखं होणार नाही प्रिंटिंग मिस्टेक बरोबर आहे का बघा 2x square plus xy minus y square plus x plus 4y minus 3 is equal to 0 given equation 2x square plus xy minus y square plus x plus 4y minus 3 is equal to 0 comparing ax square plus 2hxy plus by square plus 2gx plus 2fy plus c is equal to 0 आपली रेल्वे कंपेअरिंगच करायची h value 2 2h value 1 xy cancel 2h is equal to 1 b is equal to minus 1 2g is equal to 1 2f is equal to 4 आणि c ची व्हॅल्यू -3 त्यामुळे f2 मिळाला g हाफ मिळाला आणि h पण काय मिळाला हाफ म्हणजे a h b g f c नाव फॉर्म्युला काय करायचं मग डेल्टा इज इक्वल टू abc plus 2fgh minus f square minus g square minus s square हे 0 आहे बघा abc किती आहे 2 minus 1 c ची व्हॅल्यू आहे -3 2fgh f2 g1/2 h1/2 minus f square 2 square minus g square minus ch square हे 0 आलं पाहिजे डेल्टा is equal to minus plus 6 2 cancels 2/2 1 minus 4 into 2 8 minus plus 1/4
मायनस 3/4 हे मायनस मायनस प्लस होणार आणि माझा 1/4 3/4 कारण हे 3 आहे ना मायनस मायनस प्लस 3 into 1/4 7 minus 8 and 1/4 plus 3/4 is equal to 4/4. 7 minus 8 is equal to minus 1 plus 4/4. 4/4 किती असते 1. Then minus 1 plus 1 is equal to 0. Therefore, given equation represent pair of lines. ह्या एक्झाम्पल मध्ये प्रिंटिंग मिस्टेक नाही मगाच्या दोन्ही एक्झाम्पल मध्ये थोडीशी प्रिंटिंग मिस्टेक होती त्यामुळे क्वेश्चन चेंज केला आपण एक डज नॉट पेअर ऑफ लाईन्स होतो तिथं पेअर ऑफ लाईन्स आलं आणि जिथे पेअर ऑफ लाईन्स होतो तिथे डज नॉट पेअर ऑफ लाईन्स हा मात्र बरोबर आहे क्वेश्चन आहे दिलेली स्ट्रेट लाईन्स ही पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स आहे आणि त्यांनी क्वेश्चन थोडं वाढवला ऑल्सो फाइंड द अॅक्यूट अँगल्स अॅक्यूट अँगल काढा आता अॅक्यूट अँगल हे मागच्या व्हिडिओ मध्ये आपण बघितलेलं आहे ते बोर्डच्या सिलेबस मध्ये आहे त्याचा स्क्रीनशॉट मारून घ्या मी पुसणार आहे हे कारण आपल्याला अॅक्यूट अँगल्स काढायचा आहे हे दिसतंय का बघा तुम्हाला जरा आता इकडे लक्ष द्या अॅक्यूट अँगल काढताना आपल्याला टॅन थीटा फॉर्म्युला काय 2 into root of h square minus ab upon a plus b व्हॅल्यू वापरायची h square h किती आहे 1/2 चा स्क्वेअर मायनस ab 2 minus 1 upon a plus b then 2 plus minus 1 is equal to 2 into 1/4 plus 2 by 1 is equal to 2 into cross multiplication करा 4 ने 8 आणि 9/4 upon 1 is equal to 2 into 3/2 is equal to 3 tan theta is equal to 3 theta is equal to tan inverse 3 अॅक्यूट अँगल काय दरवेळी काढतो तसा काढायचा आहे समजलं थोडेसे नवीन बुक असल्यामुळे प्रिंटिंग मिस्टेक आहेत पण ह्या एक्झाम्पल मध्ये नाही आहे व्यवस्थित लिहून घ्या तुम्ही ठीक आहे आता हा झीला आहे बोर्डला हा पार्ट नाही तरी पण आपण घेतलेला आहे कारण त्यावेळी तुम्हाला एमसीक्यू ह्याच्यावर विचारणार ना मग त्यावेळी थोडीशी थिअरी झालेली बरी असते हे एक्झाम्पल प्रॅक्टिस म्हणून तुम्ही करा ठीक आहे राहिलेले एक्झाम्पल आपण पुढच्या लेक्चरला बघूया